सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आरक्षणाचा गुलाल उधळून यायचे तोपर्यंत मागे फिरायचे नाही, मुंबई येथील आंदोलनासाठी मनोज जरांगे यांचा निर्धार। आता ही शेवटची लढाई आहे। आता मुंबईला गेल्यावर ही आरक्षणाची शेवट फाईट आहे, पण यावेळी आरक्षणाचा गुलाल उधळून यायचा आहे, तोपर्यंत मैदान सोडायचं नाही असा निर्धार मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला। बीड येथील मांजर सुंभा येथे झालेल्या सभेवेळी ते बोलत होते। येत्या 27 ऑगस्ट रोजी आंतरवाली सराटी येथून आंदोलनाच्या पुढील टप्प्यांची घोषणा करताना जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या असून बीड जिल्ह्याला आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे विशेष आवाहन केलं आहे। पुढे त्यांनी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली। ते म्हणाले की अंतरवाली येथे झालेल्या विराट सभेसाठी 2 करोड लोक आले होते, पण कोणत्याही आंदोलकांनी पोलिसांना त्रास दिला नाही। पण देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून पोलीस मात्र आंदोलकांना त्रास देत आहेत असा आरोपही त्यांनी केला। मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचा एक मित्र माझ्यापाशी आला होता। मी त्या मित्राजवळ निरोप दिला की फडणवीस यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा, आम्ही मुंबईला येणार नाही। पुढे त्यांनी मुंबईतील आंदोलनाविषयी मार्गदर्शन केलं। सर्व लोकांना तिथे राहण्यासाठी पूर्ण तयारी करूनच यावं लागेल। ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या सोबत घ्याव्यात। अंतरून, पांघरून, जेवणाचं साहित्य तसेच पाण्याची सोय करावी असं आव्हान त्यांनी पुढे केलं। पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की मुंबईतील आंदोलनावेळी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी। कोणी दगडफेक, जाळपोळ करायची नाही। 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता अंतरवाली येथून निघायचं आहे, पण आपल्या आंदोलनात कोणी शिरू शकतं। असे समाजकंटक दगडफेक करू शकतात किंवा तुम्हाला उचकवतील, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केलं। बीड जिल्ह्यातील प्रत्येक घरातील माणसाने आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं। पोलिसांच्या भूमिकेवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की आंदोलकांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना पकडून दाखवा असं आवाहनही त्यांनी केलं।